पाट्या एका नेल्या, पांढऱ्या पाट्या एका नेल्या आणि भाता आमच्या घरापुढे आणून आदळला. काय करतात एवढं मला सांगा. देवाची कधी भक्ती केली नाही. बाण टुकरून जमीन वाढवली, आकडे टाकून लाईट घेतली, थापावून पोराचं लगेच जमवलं, दुधामध्ये पाणी टाकून दूध विकलं, उपरण्याखाली हात घालून म्हशी सौदा केलं, लिंबू पिळपिळ मटण हाणलं, पैसे काच घेतलं, प्रचार दुसऱ्याचा केला, पालाव तिसऱ्याच्या बसला, पार्टी चौथी घेतली, बटन 5व्याला दाबलं, निवडून आला, गुलाल 6व्या 14. हीच काशी केली तू. कशाला काशी करतो. मला तर आता माझं कीर्तन सगळ्याला पटेलच असं नाही. माझं कीर्तन झालं लगेच दुसऱ्या दिवशी काय लोक म्हणतात, होय रे ते संगेवाडीच ती पोरगा आलं तर खांडागळीच, त्याचं कीर्तन कसं झालं. अरे त्याचं कीर्तन अरे 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 तोंड तर असं करणार जो 8 महिने ह्याच्यावर सुद्धा खायगा काय. अरे कसं झालं. अरे आपल्याला त्याचं कीर्तन नाही पटलं. तुला नीट सांगतो मी, काय तुला काय बोल वाढू नव्हतो. आणि 30 वर्ष झाली तुझ्या लग्नाला, तरी तुझं तुझ्या बायकोला पटना, तुला माझं कीर्तन कावा पटायचं. तुला माझं कीर्तन कावा पटायचं. काय करता त्यामुळे लोकांकडे लक्ष देत बसायचं नाही. काय करता अवघड झाले. चला वाराणसी म्हणजे काय, काशी. ऐका पंढरपुराची ताकद. वाराणसीला 1 महिना राहिलेल्याचं पुण्य, गोदावरीला 1 दिवस मुक्काम केलेल्याचं पुण्य, आणि मी पंढरपूरला चाललोय असं म्हणून नुसतं पाय ठेवल्याचं पुण्य सारखंच आहे. वाराणसी 1 मासा, गोदावरी 1 दिवसा, आणि पंढरी पाऊल पडी असा ऐसा ठसा नामाचा. चला पंढरपुरामध्ये जावा, आणि नुसतं पंढरपुरामध्ये जायचं आणि डोळे भरून नुसतं पंढरपूर बघायचं. काय बघायचं. पंढरपूर. आणि जर तुम्ही डोळे भरून पंढरपूर बघितलं तर काय होईल, तुमच्या जन्माची पाप एका क्षणामध्ये नष्ट होतील. महाराज म्हणतात ना, अवघीचं पापे गेले दिगंतरी, आणि वैकुंठ पंढरी देखलिया. ही ताकद आहे पंढरपुराची. चला पटकन बोला. पंढरपुरामध्ये एक नदी आहे, त्या नदीचं नाव काय. हो नदीचं नाव काय. चंद्रभागा. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. चंद्रभागेच्या नदीच्या किनारी जावा, किंवा वरती पुलावरती जावा, वरनं उडी टाकू नका. डोळे भरून चंद्रभागा बघा. आणि जर डोळे भरून तुम्ही चंद्रभागा बघितली तर काय होईल काय का, जगामध्ये जेवढी तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थाच्या दर्शनाचं पुण्य एका क्षणामध्ये मिळतं, चंद्रभागा डोळ्यानं बघितल्याच्या नंतर नुसतं. महाराज म्हणतात ना, अवघीचं तीर्थे घडती 1 वेळा चंद्रभागा. अवघीचं तीर्थे घडती 1 वेळा, आणि चंद्रभागा डोळा देखलिया. आता चंद्रभागेची ताकद 1 मिनिटामध्ये सांगतो, जरा नीट ऐका. लोक पवित्र होण्यासाठी नद्यामध्ये स्नान करतात. ऐका, लोक पवित्र होण्यासाठी नद्यामध्ये स्नान करतात, पण त्या नद्या पवित्र होण्यासाठी आपल्या चंद्रभागेमध्ये स्नान करतात. ही ताकद आहे आपल्या चंद्रभागेची. बरं तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय, तुम्हाला पुरावा दाखवू. पुरावा. आणि कसं आहे माहिती आहे का, कीर्तनकाराजवळ पुरावा असावा. काय असावा. पुरावा असावा. आणि ज्या कीर्तनकाराजवळ पुरावा नाही त्या कीर्तनकाराला जिता पुरावा. आपण पुरावा असताना कशाला पुरावा घ्या. पुरावा. शंकर सांगे वृषी जवळी, सकळ तीर्थे मध्यांग काळी, येते पुंडलिका जवळी, आणि करीत अंघोळ वंदिती चरण. ही ताकद आहे आपल्या चंद्रभागेची. मग चला चंद्रभागेमध्ये एक मंदिर आहे. ते मंदिर कुणाचं आहे बोला जावा. कुणाचं आहे. पुंडलिकाचं ते मंदिर आहे. एक काम करा, पुंडलिकाच्या मंदिराचं दर्शन घ्या. पटापटा बोला. सोपान काका कुठं आले. सासवड. निवृत्तीनाथ. त्र्यंबकेश्वर. माऊली आळंदीला. तुकोबाराय देवला. दामाजी पंत मंगळवेढ्याला. एक काम करा, नुसतं जावा आणि पुंडलिकाचं दर्शन घ्या. आणि जर पुंडलिकाचं दर्शन घेतलं तर काय होईल. महाराज म्हणतात सगळ्या संतांच्या दर्शनाचं पुण्य एका क्षणामध्ये मिळेल पुंडलिकाचं दर्शन घेतल्याच्या नंतर. महाराज म्हणतात ना, अवघी या संता
एक वेळ भेटी आणि पुंडलिक दृष्टी देखलिया. चला आता चंद्रभागेची ती ताकद आहे, बरोबर आहे. वर या, वर वर तुम्हाला काय दिसेल? पांडुरंगाचं पांडुरंगाचं काय दिसेल? मंदिर, आणि मंदिराच्या वर कळस. आणि नुसतं कळस बघितलं, कळसाचं दर्शन घ्या. आणि काशी केल्यावर मोक्ष भेटतो. नीट ऐका, काशी केल्यावर मोक्ष भेटतो, पण त्याचा असा नियम आहे, तिथं मरावं लागतं जाऊ. मी म्हणत नाही ना, ज्ञानोबाऱ्या म्हणतात मोक्ष देऊनी उदार काशी होय किर आणि प्रेमेचे लागे शरीर ते